नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद तांबे. आपण इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन याच्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण पुन्हा भेटत आहोत. पहिल्या व्याख्यानात आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी संविधान निर्मितीची ती पाहिली. त्याच्यामधीलच एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो संविधान सभा, ती आज आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या युनिट 1च्या भागातील संविधान सभा हा अभ्यासक्रम आज आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये एकूण 5 मुद्दे, एक मूळ मुद्दा आणि दुसरे त्याचे 4 सब मुद्दे असं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. पहिला जो आहे तो संविधान सभा, दुसरा संविधान सभेची निर्मिती व कार्यपद्धती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभा, संविधान सभेच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष, संविधान सभेची इतर कार्य, या गोष्टी या भागामध्ये आपण हे व्याख्यान विभागलेलं आपल्याला त्याच्यामध्ये आहे. संविधान सभा. भारताला स्वातंत्र्य हे विदारक फाळणीनंतर मिळाले. देशातील हिंसक वातावरण, डबघाईला आलेली आर्थिक स्थिती, संस्थानांना कोणत्याही राज्यात सामील होण्यासाठी दिलेली मुभा, अशा वातावरणामध्ये संविधान निर्मितीचे कार्य करायचे होते. संविधान निर्मात्यांनी देशाच्या वर्तमान आणि भविष्याकडे पाहून संविधान निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले. संविधान निर्मात्यांसाठी लाभदायक बाब अशी की दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्याप्रमाणे सर्व बाबींवरती संमती घ्यावी लागली, तशी स्थिती भारतामध्ये नव्हती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान लोकशाहीबरोबर काही मूलभूत बाबींवर सहमती घेण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय आंदोलन हे केवळ परकीय सत्तेविरुद्ध केलेला संघर्ष नव्हता, तर आपला समाज पुनरुज्जीवित करण्याचा, तसेच समाज आणि राजकारण बदलण्याचा हे एक आंदोलन होते. स्वातंत्र्यानंतर कोणत्या दिशेने जायचे याबद्दल राष्ट्रीय चळवळीच्या संघर्षादरम्यान मोठे मतभेद होते. काही अजूनही सुरू आहेत. उदाहरणार्थ समान नागरी कायदा, तर काही मूलभूत विचारांवर सर्वांची सहमती झालेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते. सन 1928 मध्ये मोतीलाल नेहरू व इतर 8 लोकांनी भारताचे संविधान तयार केले. सन 1931च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनामध्ये भारतीय संविधान कशा प्रकारे असावे याची रूपरेषा सादर करण्यात आली होती. दोन्ही दस्तऐवजांमध्ये स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये सार्वभौमत्व, अधिकार स्वातंत्र्य, समतेचा अधिकार आणि अल्पसंख्याकांच्या अधिकाराच्या सुरक्षेचा विचार मांडण्यात आलेला आपल्याला पाहता येतो. या प्रकारे संविधानाच्या रचनेत काही मूलभूत मूल्यांवर सगळ्या नेत्यांची सहमती होती. वसाहतवादी व्यवस्थेतून राजकीय संस्था आणि व्यवस्था यांना सामावून घेण्याचे नवीन राजकीय संस्थांचे स्वरूप तयार करण्यास यामध्ये मदत मिळाली. ब्रिटिश सरकारने फार कमी लोकांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्या आधारावर त्यांनी ज्या विधानसभांची निर्मिती केली तीच फार कमकुवत असलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. सन 1937च्या नंतर संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये प्रांतीय विधानसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. यातून निर्माण झालेली सरकारे पूर्णपणे लोकशाही नव्हती, परंतु विधानसभांमध्ये कार्य करण्याचा अनुभव फायदेशीर ठरला, कारण भारतातील लोकांना स्वतःच्या संस्था व व्यवस्था निर्माण करून चालवायच्या होत्या. याच कारणामुळे भारतीय संविधानामध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या संस्था व्यवस्था जशाच्या तशा स्वीकारल्या गेल्या. उदाहरणार्थ सन 1935चा भारत सरकार कायदा. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वरूपाविषयी चाललेली चर्चा व वादविवाद यांचा मोठा फायदा भारतीय नेत्यांना झाला. त्यांना इतका आत्मविश्वास आला की परकीय विचार आणि अनुभव आपल्या गरजेनुसार स्वीकारण्यास कोणत्याही पद्धतीची समस्या निर्माण झाली नाही. भारतातील अनेक नेते फ्रेंच राज्यकारतेचे आदर्श, ब्रिटनची संसदीय लोकशाही आणि संयुक्त राज्य अमेरिका USA यांच्या अधिकारांची सूची यांच्यासारख्या बाबींनी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेले होते. संविधान सभेतील मतभेद सैद्धांतिक आधारावरती होते. संविधान सभेत अनेक मुद्द्यांवरती मतभेद होते. यात भारतामध्ये शासन प्रणाली एकात्मिक असावी की विकेंद्रित, घटक राज्यांशी संबंध कशा पद्धतीने असावेत, तसेच अधिकार मंडळाला संविधानाने संपत्तीच्या अधिकारांचे संरक्षण करावे की नाही, जवळजवळ अशा सर्व विषयांवर विस्तृत चर्चा झाली, जे आधुनिक राज्याची मूलतत्वे आहेत. संविधानाची एकमेव बाब जी वादविवाद मान्य केली ती म्हणजे सार्वभौम मताधिकार. धर्म, जात, लिंग आणि संपत्तीच्या आधारावर कसलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांनी एक विशिष्ट वयोमर्यादा प्राप्त केल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळणार होता. संविधान सभेला खरी शक्ती ही या बाबींवर मिळाली की सार्वजनिक हिताचे कार्य करत होती. ती बाब संविधान निर्मितीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय पैकी एक असलेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. संविधान सभेची निर्मिती व कार्यपद्धती या उपशीर्षकाखाली आपण पुढील बाबी पाहणार आहोत. निर्वाचित लोकप्रतिनिधींची
सभा जी संविधान निर्मितीसाठी लेखनाचे कार्य करते त्या संविधान सभा असे म्हणतात. भारतीय संविधान सभेसाठी जुलै 1946 मध्ये निवडणुका झाल्या. 296 जागांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभा भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यावेळी सार्वभौम वयस्क मताधिकार नव्हता. त्यामुळे संविधान सभेची निवड देशांचे लोक प्रत्यक्ष पद्धतीने करू शकत नव्हते. त्यांची निवड प्रामुख्याने त्या प्रांतीय विधानसभेच्या सदस्यांनी केली होती. त्यामुळे देशाच्या सर्व बहुक्षेत्रामध्ये त्यांचे योग्य प्रतिनिधित्व निर्माण झाले होते. देशभरातील प्रत्येक प्रांत आणि संस्थानाला त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप करण्यात आले होते. साधारणतः एकाच 10 लाख या प्रमाणात म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे एक जागा अशा पद्धतीचं वाटप त्यामध्ये केलं गेलं होतं. याप्रमाणे ब्रिटिश भारतामध्ये 292 सदस्य व 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून व संस्थानांसाठी 93 जागा अशा जागांची निश्चिती केलेली आपल्याला पाहता येते. प्रांतांचे मुख्य 3 सामाजिक गटांमध्ये विभागणी करण्यात आली. यात मुस्लिम, शीख, सामान्य हे सर्व सामान्य ही जनरल एक बाब केली त्याच्यामध्ये पाहता येते. 3 पैकी 1 लोकांच्या संख्येमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये याचं वाटप केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. प्रांतिक विधानसभांनी प्रत्येक सामाजिक गटामधील आपल्या प्रतिनिधींची निवड केली व त्यासाठी समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमण मतपद्धतीचा उपयोग केलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. देशी संस्थानांना त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याच पद्धतीने निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. त्यानंतर तात्काळ देशाची फाळणी झाली. भारत पाकिस्तान या 2 देशात देशाची विभागणी झाल्यानंतर संविधान सभा देखील 2 भागांमध्ये विभागली गेली. भारताची संविधान सभा आणि पाकिस्तानची संविधान सभा. भारतीय संविधान सभेत 299 सदस्यांपैकी 208 जागा काँग्रेसने तर मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या होत्या. इतर छोटे गट व अपक्ष उमेदवारांना उरलेल्या 15 जागा मिळालेल्या आपल्याला पाहता येतात. या जागांचा तपशील पाहायचा असेल तर सुभाष कश्यप यांचं आवर कॉन्स्टिट्यूशन नावाचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये पक्षवार जे आहे त्याच्यामध्ये दिलेले बाबी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. पाकिस्तानचा भाग असलेल्या देशातील मुस्लिम सदस्य भारताच्या संविधान सभेतून बाहेर पडले. कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946 मध्ये ठरलेले 389 ही सदस्य संख्या आता 299 झालेली आपल्याला पाहता येते. भारतातील पूर्वीचे ब्रिटिश प्रांत त्यांची सदस्य संख्या 296 वरून 229 वर आली तर संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 93 वरून 70 झालेली आपल्याला पाहता येते. संस्थानांनी संविधान सभेत सहभागी न होण्याचे ठरवल्याने त्यांना दिलेल्या 93 जागा रिकाम्या राहिलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. हे भारतीय संविधान सभेतील राज्यनिहाय सदस्य संख्या जी आहे ती 31 डिसेंबर 1947 रोजी जी होती. प्रांताची सदस्य संख्या 229 ती याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आपल्याला पाहता येतं. त्यात 1 नंबरला जे आहे ते मद्रास 49 जागा, मुंबई प्रांत 21 जागा, पश्चिम बंगाल 19 जागा, संयुक्त प्रांत जो आहे तो 55 जागा, पूर्व पंजाब 12 जागा, बिहार 36 जागा, मध्य प्रांत आणि बेरार जो आहे तो प्रदेश त्याच्यामध्ये 17 जागा, आसाम 8 जागा, ओरिसा 9 जागा, दिल्ली 1 जागा, अजमेर मेरवाडा 1 जागा, कुर्ग याची 1 जागा अशा पद्धतीनं 229 एकूण जागा असलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. याच पद्धतीनं जी भारतीय संस्थानं होती त्यांना 70 जागा ज्याच्यामध्ये अलाउड केलेल्या होत्या ती एकूण आपल्याला त्याच्यामध्ये 29 जे गट किंवा संस्थाने आपल्याला पाहता येतात. त्यामध्ये 70 जागा कशा डिवाइड झाल्यात ते पाहूयात. अलवार 1 जागा, बडोदा 3 जागा, भोपाळ 1 जागा, बिकानेर 1 जागा, कोचीन 1 जागा, ग्वाल्हेर जे आहे ते 4 जागा, इंदूर 1 जागा, जयपूर 3 जागा, जोधपूर 2 जागा, कोल्हापूर 1, कोटा 1, मयूरभंज 1, म्हैसूर 7 जागा, पतियाळा 2, रेवा 2, त्रावणकोर 6, उदयपूर 2, सिक्कीम आणि कूचबिहार एकत्रित गट करून गेलेला 1 जागा, त्रिपुरा, मणिपूर आणि खासी संस्थाने जी होती तिथली लोकल त्याच्यामध्ये 1 जागा, उत्तर प्रदेश संस्थानांचा गट ज्यामध्ये 1 जागा, पूर्व राजपुताना संस्थानांचे जे गट होते त्यांच्यामध्ये 3 जागा, मध्य प्रदेश भारत संस्थाने जे आहे मध्य भारतामधील त्या म्हणजे बुंदेलखंड माळवा यांच्या सहित असणारे 3 जागा, पश्चिम भारत संस्थाने गट 4 जागा, गुजरात संस्थाने गट 2 जागा, दक्षिण आणि मद्रास संस्थाने 2 जागा, पंजाब संस्थाने गट जो आहे त्यासाठी 3 जागा, पूर्वेकडील संस्थाने 1 याच्यासाठी 4 जागा, पूर्वेकडील संस्थाने 2 गट दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 3 जागा व उर्वरित संस्थाने गट जो आहे त्याच्यासाठी 4 जागा अशा एकूण 70 जागांची वाटप जे आहे किंवा सदस्य संख्या आपल्याला संविधान सभेमध्ये दिलेली याच्यामध्ये पाहता येते. भारतातील संविधान सभेची निर्मिती प्रौढ मताधिकार यानुसार प्रत्यक्ष
पद्धतीने झालेली नसली तरी संविधान सभेत हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, भारतीय, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच या घटकातील महिला अशा भारतीय समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहता येते. महात्मा गांधी आणि M.A. झिना या सोडता त्यावेळेच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती संविधान सभेत असलेला आपल्याला पाहता येतात. इथे एक फोटो मी अटॅच केलेला आहे, तो भारतीय संविधान सभेतील स्त्रियांचा 15 स्त्रिया ज्या आहेत त्यांचा इथे फोटो अटॅच केलेला आहे, नावासहित आपण त्या केलेल्या आहे त्याच्यामध्ये, ते एकदा पाहून घ्या. त्यानंतरचं पुढचं उपशीर्षक जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभा. याचं एक विशेष व्याख्यान आपण घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतील रोल. परंतु एक ओझरता भाग आपण याच्यामध्ये उपशीर्षकाच्या अंतर्गत आपण इथे याच्यामध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे स्वतंत्र भारताच्या घटनेचा मसुदा तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य घटना समितीने जवळपास 3 वर्षात पूर्ण केलं. यामध्ये जर एक्झॅक्ट त्याची फिगर पाहिजे असेल तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस यामध्ये ते पूर्ण केलं. या काळात समितीची 11 अधिवेशने झाली आणि यामध्ये 165 दिवस कामकाज झालेलं आपल्याला पाहता येतं. यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर विचारविनिमय झाला. संविधान सभेवर सदस्यांचं निर्वाचन प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्यांद्वारे करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी बंगाल विधिमंडळातील जोगेंद्र मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळवला. बंगालच्या विभाजनाचा परिणाम म्हणून डॉक्टर आंबेडकर संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री B.G. खेर यांना पाठवलेल्या 30 जून 1947च्या पत्रामध्ये आंबेडकर यांची संविधान सभेवर त्वरित निवड व्हावी असे सुचवले. या पत्रामध्ये ते लिहितात, तो इथं कोट केलेला आहे, ते असं होतं पत्र की अन्य बाबीसोबतच आम्हाला असे आढळून आले आहे की डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत आणि ज्या विविध समित्यांवरती त्यांची नियुक्ती झाली होती त्या विविध समित्यांवर त्यांनी जे कार्य केले, त्यांनी योगदान दिले, ते एवढे श्रेष्ठ दर्जाचे आहे की आम्ही त्यांच्या सेवांपासून वंचित राहू इच्छित नाही. ते बंगालमधून निर्वाचित झाले होते आणि त्या प्रांताचे विभाजन झाल्यामुळे आता ते संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत. 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या संविधान सभेच्या सत्रात त्यांनी उपस्थित राहावे यासाठी मी आतुर आहे, म्हणून त्यांची त्वरित निर्वाचन होणे आवश्यक आहे. मागच्या स्लाइडमध्ये आपण इथं पाहिलेले की कशा पद्धतीनं बंगालच्या विभाजनाचा जो परिणाम आहे त्यामध्ये ते संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी B.G. खेर मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्याच्यामध्ये ती विनंती केलेली आपल्याला पाहता येते. जुलै महिन्यात डॉक्टर आंबेडकर संविधान सभेवरती पुन्हा निर्वाचित झाले. त्यानुसार 1947 नंतर लगेच 15 ऑगस्ट 47ला म्हणजे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. डॉक्टर आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि ते भारताचे प्रथम विधिमंत्री झाले. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने एकमताने त्यांची संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. संविधान सभेच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष, संविधान निर्मितीची जी प्रक्रिया चालू होती त्यामध्ये त्या विविध अंगानं त्याचा अभ्यास होणं आणि संविधानामध्ये त्याचं रिफ्लेक्शन होणं यासाठी वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या होत्या. त्यापैकी 8 समित्या आपण इथं पाहूयात. पहिली संघराज्य अधिकार समिती, पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. संघराज्य संविधान समिती ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. प्रांतीय संविधान समिती सरदार पटेल त्याचे अध्यक्ष होते. मसुदा समिती डॉक्टर B.R. आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक व आदिवासी युवा अंतर्भूत न केलेल्या क्षेत्र याबाबत सल्लागार समिती याचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. कामकाज प्रक्रिया व नियमन समिती याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. संस्थान समिती याचे पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. सुकाणू समिती याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केले. या कालखंडामध्ये संविधान सभेची एकूण 11 सत्र झाली. आपल्या संविधान निर्मात्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहता येतो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अखेरचे सत्र झाले, तरीही संविधान सभा संपुष्टात आली नाही. कारण की पुढचं कामकाज पाहण्यासाठी ती आवश्यक होती, ते आपण पाहूयात. जानेवारी 1950 पासून ते 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत संविधान सभेने भारताची हंगामी संसद म्हणून काम केलेलं आपल्याला पाहता येतं. पहिली संसद म्हणजे 17 एप्रिल 1952 पासून हंगामी संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आले
हंगामी संसदेचे, संस्थेच्या ऐवजी तिथं संसदेचे वाचावे. 2 सदने असलेली पहिली निवडून आलेली संसद मे 1952 मध्ये अस्तित्वात आली. संविधान सभेची इतर कार्य. संविधान सभेनं फक्त संविधान निर्मितीच निर्माण केली, संविधानाची निर्मिती केली, ते तर महत्वाचं काम त्याच्यामध्ये होतंच. त्याचबरोबर संविधान सभेनं इतर जी कार्य केली ती आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. यात संविधान निर्मिती आणि इतर कायदे बनवणे या व्यतिरिक्त संविधान सभेने पुढील कार्य केली ती पुढील प्रमाणे. 1. 1949 साली संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. 2. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत स्वीकृत केले, जे जनगण मन आपलं राष्ट्रगीत आहे ते. त्यानंतर चौथं जे आहे 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगान स्वीकृत केले, जे वंदे मातरम म्हणून आपण ते ओळखलं जातं. 5. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिले. संविधान सभेने जे कार्य केले ते संविधानाला एक पवित्रता आणि वैधता देण्याचे कार्य होते. संविधान सभेचे कार्य व्यवस्थित सर्वमान्य बनवण्याच्या प्रयत्नांवर आधारित होते. प्रथम काही मूलभूत सिद्धांत ठरवले गेले, त्यावर सर्वांची सहमती मिळवली गेली. त्यानंतर मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी चर्चेसाठी मसुदा बनवला. संविधानाच्या मसुद्याच्या प्रत्येक अनुच्छेदावर पुन्हा पुन्हा रचनात्मक पद्धतीने चर्चा केली. 2000पेक्षा जास्त दुरुस्त्यांवर विचारविनिमय झाला. सभेतील प्रत्येक प्रस्ताव, प्रत्येक शब्द आणि तिथे बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद घेतली गेली. हे सर्व कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स या नावाच्या 12 खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या वादविवादात पाठीमागे विवादामागील विचार आणि तर्क यांना समजावून घेता येऊ शकते. संविधानाचा अभ्यास करण्यासाठी या दस्तावेजांचा उपयोग होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. संविधान सभेची जी अधिवेशनं झाली ती पुढील प्रमाणे होती. पहिले अधिवेशन जे आहे ते 9 ते 23 डिसेंबर 46, दुसरे अधिवेशन 20 ते 25 जानेवारी 47, तिसरे अधिवेशन 28 एप्रिल ते 2 मे 1947, चौथे अधिवेशन 14 ते 31 जुलै 1947, पाचवे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947, सहावे अधिवेशन 27 जानेवारी 1948, सातवे अधिवेशन 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949, आठवे अधिवेशन 16 मे ते 16 जून 1949, नववे अधिवेशन 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949, दहावे अधिवेशन 6 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि शेवटचं आणि 11वं अधिवेशन जे झालं ते म्हणजे 14 ते 26 नोव्हेंबर 1949. याच्यामध्ये सविस्तर चर्चा, प्रत्येक अनुच्छेद, प्रत्येक शब्द न शब्द याच्यावरती चर्चा आपल्याला झालेली त्याच्यामध्ये पाहता येतं. समितीची आणखी एक बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. या प्रसंगी सन्मानित सदस्यांनी भारतीय घटनेच्या दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या झालेल्या आपल्याला पाहता येतात. अशा पद्धतीनं संविधान सभेची निर्मिती कशा पद्धतीने झाली, संविधान सभेनं कशा पद्धतीने कार्य केलं, या बाबी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या आणि पुढील जो भाग आहे आपण पुढील व्याख्यानामध्ये कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.